विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. ब्लॉगला सुरुवात केली आणि मी आहे टॅक्सीमध्ये. तर मी चालले खूप दिवसापासून जायचं तर मी जीवदानी मंदिरात चालले विरारला. मला माहीत नाही मंदिर कुठे आहे, काय कसं जायचं काहीच माहीत नाही. पण मी गौरी आहे ना, मी माझ्या शेजारी राहत होते. आता दुसरीकडे राहायला गेली, तर ती आहे माझ्यासोबत. तर मी आता इथून एकटीच चालले दादरला. मग दादरवरून ती भेटेल मला आणि त्याच्यानंतर आम्ही दोघीजणी जाणार आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जीवदानीचं मंदिर तुम्हाला पण दाखवते. मी पहिल्यांदाच पहिल्यांदाच मंदिर बघते आणि पहिल्यांदाच तुम्हाला पण दाखवते ब्लॉगमध्ये. तर ठीक आहे, चला. आता आम्ही गणेशनगरमध्ये आत्ताच टॅक्सी पकडली. बसने जायचं म्हटलं की इतकं ऊन आहे आणि मुलं घरीच आहे, कारण ते आहेत घरी. कारण मुलांना घेऊन यासाठी नाही जाते, कारण इतकं ऊन आहे विचारूच नका. आणि आता 1 वाजला. मग दुपारचं म्हटलं कुठं मुलांना घेऊन जायचं उन्हाचं, त्याच्यामुळे मी मुलांना घेतलं नाही. आम्ही दोघीजणीच चाललो. तिच्या पण तिने मुलाला घेतलं नाही, कारण खूप ऊन आहे त्याच्यामुळे. तर हे बघा बाहेर ऊन, हे गणेशनगर आहे. इतकं ऊन आहे, असं वाटतंय माणूस करपण्यासारखंच ऊन आहे एकदम बाहेर. तर 2 मिनटं पण असं टॅक्सीत आता उतरलं ना, तर 2 मिनटं पण थांबू नाही वाटत उन्हामध्ये, असं झालं. तर ठीक आहे, चला. आहे आता मी दादरला पोहोचते. त्याच्यानंतर ती येईलच तिकडून, मी इकडून चालेल, ती तिकडून येईल आणि आम्ही दादरवरून आम्ही ट्रेनने जाणार आहोत. मी दादरला आले आता, पण आता ती पण तिकडून येईल, ती ट्रेनमध्ये. हे आहे आता दादरला. ऊन असं ना, बापरे. वाट बघते ती कधी येते तिथे ट्रेनमध्ये. तर मी आले आहे दादरला आणि हे बघा ही गौरी मला बोलेली नव्हती येते म्हणून. भेटलो किती दिवसानंतर. तिने शिफ्टिंग केली आहे ना इकडे परेलला, त्याच्यामुळे भेट होत नाही आता. आणि आम्ही उन्हाचंच चाललो विरारला. तर हिच्यासोबत चालले, मला माहीत नाही, हिला माहिती आहे. तर आता मी आहोत दादरच्या रेल्वे स्टेशनवरती. मी पहिल्यांदाच या रेल्वे स्टेशनवर आले. मी कधीच रेल्वे स्टेशनवर असलं, पण हिच्यामुळे मला ट्रेनने कुठे जायचं काय असं मी कळत नाही, माहिती पडत नाही. पण ही आहे, म्हटलं चाललं. बाकी बोल बाय काहीतरी ब्लॉगमध्ये. नाही, आम्ही ट्रेनने चाललो आहे. फास्ट ट्रेन पकडणार आहोत, जेणेकरून आम्ही लवकर पोहोचू. आम्ही पोहोचल्यावरती पुन्हा कनेक्ट करतो. हां, तर आता आम्ही जीवदानी मंदिरात जाईल. ठीक आहे, चला. आलेली आहे विरारची, काय बघा. त्यात आहे आता मी जाऊ. थांबेल ना की नाही? खाली ठेवून मी आता रिक्षात बसलो आहे आणि चाललो आहे मंदिराकडे. इथून आम्ही उतरलो स्टेशनवर. गर्दी आता चाललोच मंदिराकडे. रिक्षा केला, हे बघा. ते पण इथे पण गर्दी आहे. चला मग भेटते मंदिराकडे. मस्त आलं सिलिकॉन मध्ये जीवदानीचं. म्हणजे वरती जायचं आहे, चालत जायचं कसं. हे बघ वरती दिसतं. हे कुंकू लावलंय का?
जेवढं दिसतं तेवढंच आहे. तेच येडायसारखंच आहे. चढायला पण एवढंच पायऱ्या मला थकतात. तर मी 200 पायऱ्या चढलो आणि इथेच पॅंगाळून बसलो. पायऱ्या खूप आहेत चढायला त्याच्यामुळे एवढं चढलं. अच्छा ती लिफ्ट आहे बघ. मी का बोलले तुला एकदम अशा पायऱ्या ते बघा ती लिफ्ट आहे ना तिकडे. बरोबर. अजून एवढ्या पायऱ्या चढायच्यात आम्हाला. चला जातो. असं बसल्यावर जरा बरं वाटतं ना. तर मी तर वरती आलो पण इतका दम लागला ना बापरे. हे बघा हे लाईनसाठी बघितलं काय कळतच नाही कुठून कसं जायचं ते. अगं आहेतच पायऱ्या अजून. थकलो अक्षरशः चढून चढून. मला वाटतं 1-1.5 तास झाला पण पायऱ्यात चढतोय बाबरी. 1-1.5 तास 2 तास 2 तास झाले बघा. हे बघा आतमध्ये आलात तर हो बाय. कुठे आहे का मंदिर. आम्ही आत्ता 1000 सीड्या चढलोय. हे बघा अजून मी पुढून जायचं आहे असं चढत आणि एवढं वरती आलं आहे. हे बघा दिसतंय अक्षरशः सीड्यात बघूनच मला तर चक्कर येते आता. एवढं वरती आलो आहे आम्ही. असं वाटायला अर्ध्या ढगातच आलो आहे की काय. बोलायला पण ताकद नाही एवढ्या सीड्यात. हे आपली चढते महिना. हिंमत होत नाही चढायची. लिफ्ट होती पण म्हटलं पहिल्यांदा चालले तर कशाला चलत जाऊया. मला वाटलंच नाही एवढ्या 1400 सीड्या असतील. अर्ध्या रस्त्यात त्याला माहीत पडले 1400 सीड्या. देवा म्हटलं हे बघ. फायनली चढून आलो आणि त्या पायऱ्या 1400 पायऱ्या चढून देवीचं दर्शन झालं. आणि आत्ता कुठे हे बघा इकडे जागा आहे अशी ओपन. तिकडे थांबलं आहे. इथे मंदिर आहे इथे पाया पडतो. महाकाली देवी. मस्त मजा आली पण पायऱ्या चढून. तुम्हाला दाखवते आम्ही किती वरती आलो आहे ते. थांबा तुम्हाला दाखवते. तुम्हाला विश्वासच बसणार. आम्हालाच विश्वास होत नाही आम्ही एवढं वरती चढून आलो. ते पण स्वतः चढून आले. आम्हालाच विश्वास बसत नाही की आम्ही एवढं चढून आलो. 5 पायरीकडे जाण्याचा मार्ग. काय काय 5 पायरी म्हणजे काय. अजून पण चढतोच आहेत आम्ही पायरी. वाटेल नाही की आलो आणि बघितलं नाही. हां तेच हे तर आहेच. खरंच आम्हाला विश्वास बसत नाही आम्ही एवढ्या वरती चढून आलो आहे. तुम्हाला पण बसणार नाही. असं तिकडून बघितलं ना तर असे मुंगीसारखे माणसं दिसतात आणि मुंगीसारख्या गाड्या दिसतात. ऊन लागतंय. तरी बघा तुम्हाला दाखवते इथून आम्ही किती वरती आलो. हे बघा हे बोलतात चढून यायचं चढून उतरून जायचं तर इच्छा पूर्ण होते. जागा बनवली तर उतरली. हो
करायची होती. बरं तर असंच करू वाटायलंय मला तर. कहू नाही. फोटो काढायचे ना. कुठे काढू का? तिकडेच काढू का? इथे काढायचा? ठीक आहे काढूया ना त्याच्या हे दिसतंय ना हा ऊन नाही ना इथं. तिकडे हे इथं भेटलं पायरी जवळ. फोन उलटा पकडा द्या इकडे. तुम्ही काय करता? व्हिडिओ. दुसरं काय? मंदिर कुठे? रोपवेचं कुठं आहे? हां हां. जाण्याची गर्दी भेटण्याच्या आधी आपण तिकडे जायला हवं हां स्टेशनला. तर मी जाताना काय पायऱ्या उतरत जाणार नाही. आता आम्ही जाणार आहोत रोपवेने. आलोच चालत चढत पण जाणार नाही उतरत. हे काय स्टीलच्या पायऱ्या. रोपवेचं तिकीट काढलं. हा सामुदायिक विवाह म्हणजे खूप सगळ्या जोड्या असतात ना एकत्र. ते पण होतं इथे. अरे वा. हा. कुठे कुठे जायचं आता? जीवदानीला आले पहिल्यांदाच. पायऱ्या एवढ्या 1400 चढले पहिल्यांदाच आणि रोपवेमध्ये पण पहिल्यांदाच बसल्या आयुष्यात मी आणि गौरी. तू बसलीस काय कधी रोपवेत? मी पण पहिल्यांदाच बसले. बघा हे असा रोपवे पूर्ण. इथे कोण नाही बसले. इथे आम्ही दोघेच बसलो. बाकी सगळे खाली बसले आणि तो रस्ता दिसतो तर तिकडे जायचं. इथून कमीच दिसते ना उतरायचं? इथून उतरायचं कमीच दिसतंय. लगेच चालू केलं ना. चालू